विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंनी आपलं संपूर्ण कौशल्य पणाला लावून कामगिरी केली असून प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. पंतप्रधानांनी या खेळाडूंना त्यांच्या आगामी प्रयत्नांसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 तारखेला रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 113वा भाग आहे. नागरिकांनी आपले विचार आणि कल्पना 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲपवर किंवा MyGov या मंचावर पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. बिहारमधल्या जेहानाबादच्या वानवर इथं सिद्धेश्वरनाथ मंदिराच्या डोंगरावर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 12हून अधिक लोक जखमी झाले आहेत. श्रावणी सोमवार असल्यानं मंदिरात मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये 5 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाचं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागानं घेतलेल्या पुढाकारानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या अंदाजे 5000 तृतीयपंथीयांना स्वतंत्र शासकीय ओळखपत्र मिळालं असून त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळणार आहे. या विभागाच्या येरवडा इथल्या सामाजिक न्याय भवनात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेनं हॉकी पुणे लीग स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी संघानं वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही गटात अजिंक्यपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. 3ऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात हॉकी लव्हर स्पोर्ट्स क्लबनं पुना स्पोर्ट्स अकॅडमीचा 3-2 असा पराभव केला. माजी ऑलिम्पियन राहुल सिंग यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58